कोणी अडवलं होतं तुम्हाला? त्यावेळेस काही दिलं नाही. ते द्यायचं म्हणलं तर 1,00,000 कोटी रुपये लागत आहेत. 1,43,000. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं ते विम्याचं, त्याच्यात काही हजार कोटी म्हणले. फक्त यांनी मुलींना कॉलेजचं शिक्षण मोफत दिलं. आम्ही आता इथून पुढे मुलांना कॉलेजचं शिक्षण मोफत देणार, आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांना सगळ्यांना. त्याला किती हजार कोटी रुपये लागत आहेत ते तर न सांगितलेलंच बरं. अशा पद्धतीनं एवढ्या काही गोष्टी त्यांनी त्याच ठिकाणी सांगितल्या. मी माजी अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन बसलो. म्हणले हे सगळ्याला किती निधी लागेल मला सांगा रे. ते म्हणले दादा 3,00,000 कोटी रुपये लागतील. त्यांना विचारला, पत्रकार हुशार आहेत, त्यांनी प्रश्न विचारला, एवढ्या सगळ्या योजना तुम्ही मागं युतीवर आरोप केले आणि आता तर त्याच्यापेक्षा तुम्ही आकडे वाढवले, आता हे आकडे वाढवले तर इथनं पैसा कुठनं आणणार? ती आमचं गोपनीय आहे. तुझ्या गोपनीय त्यांच्या हातात बरं केंद्र सरकार पण नाही. त्याच्यामुळं कुठलं गोपनीय? तिथं काही जादूची कांडी आहे? गोपनीय जादूगार इथनं 10,000 कोटी रुपये काढले, छाक छोक करून 1,00,000 कोटी काढ. अरे काय तुम्ही वेड बनवता का रे आम्हाला? आम्ही काही मूर्ख आहोत का? अरे मी त्यांच्यातलं काही न म्हणलं, हे कसं रे? मला तुम्ही म्हणत होता 1,00,000 कोटी तुम्हाला कसे उभे करतात? तुमच्या तरी योजनांना 3,00,000 कोटी रुपये लागतात. त्या पंचसूत्रीला म्हणलं 3,00,000 कोटी रुपये लागतात. पगाराला 3.5 लाख कोटी जातील कारण वाढ होती आणि सगळेच पैसे त्याच्यात गेले. रस्ते विस्ते कसे काय करणार? नाही, ते आम्ही बघू, निवडून आल्यावर बघू. परवा तर तुम्ही वाचलं असेल, ऐकलं असेल, साहेबांनी तर एक भाषण करताना बारामतीत सांगितलं, माझी मुदत संपल्यानंतर मी बाजूला होणार आहे, असं त्यांनीच सांगितलं. मी वा म्हणून लिहिलं नाहीये. त्याच्यामुळं साहेब तिथनं बाजूला झाले. ते त्याच्यामध्ये राजकारणामध्ये थोडेसे दूर राहिले तर काम कोण करणार? हाच पठ्ठ्या काम करणार. दुसऱ्याचा घास नाही, घास. तिथं मी सांगतो आपलं नाणं खणखणीत आहे. आम्ही अजून 10 वर्ष काम करू शकतो. ही तर पठ्ठ्या अजून 20 वर्ष काम करत. आणि ही पण म्हणतो मी तरुण आहे. तू तरुण नको म्हणू, मी मधल्या वयाचा आहे. तरुण म्हणल्यानंतर आमच्या पुढे तरुण बांड येत आहे आणि तू तर पार आता 100च्या पुढे गेलाय. म्हणजे आपण पाहिलं ना की दुसरा 100 लागला. तशा पद्धतीनं गमतीचा भाग जाऊ द्या. आपण शेतकरी आहेत त्याच्यामुळे साधारण आपण ती भाषा वापरतो. नाहीतर पुन्हा विरोधक म्हणतील, बघा बैलाची उपमा दिली, कसा अपमान चालवलाय. श्रीमंत अपमान नाही चालवला, लक्षात घ्यायचं. त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही पण काहींच भाषणं ऐकलेली आहेत की आता ही बैल म्हातारा झाला, याला बाजार दाखवा, अशी भाषणं काहींनी केली. माझ्या ऐकण्यात येत, पण मला त्या खोलात जायचं नाही. ह्या पद्धतीचं आपल्याला चांगलं काम करायचंय. आम्ही केंद्रातनं पण, केंद्र सरकार आमच्या विचाराचे आहे. हे जरी माजी खासदार असले तर त्यांच्या तिथं ओळखी बऱ्याच आहेत. मी ज्यावेळेस अमित भाईंकडे जायचो त्यावेळेस अमित भाई पण म्हणायचो, मी त्यांना माढा, मी सातारा सोडतो, माढा मला द्या म्हणून सांगितलेलं होतं. पण ते म्हणले माढा मिळणार नाही, आमचा रणजित नाईक निंबाळकर तिथं आहे. मी त्याच्या झटक्यातच त्यांचं तिकीट डिक्लेअर करून चाललं पहिल्याच ह्याच्यामध्ये. त्याच्यावर त्यांच्या ओळखी चांगल्या आहेत आणि त्यामुळं त्यांची पण मदत होईल, माझी पण मदत होईल. आम्ही आमच्या झालेल्या ओळखीचा फायदा महाराष्ट्राला करू, सातारा जिल्ह्याला करू, माझ्या फलटणकरांना त्या ठिकाणी करू. ही कोणी अडवलं होतं तुम्हाला? त्यावेळेस काही दिलं नाही. ते द्यायचं म्हणलं तर 1,00,000 कोटी रुपये लागत आहेत. 1,43,000. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं ते विम्याचं, त्याच्यात काही हजार कोटी म्हणले. फक्त यांनी मुलींना कॉलेजचं शिक्षण मोफत दिलं. आम्ही आता इथून पुढे मुलांना कॉलेजचं शिक्षण मोफत देणार, आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांना सगळ्यांना. त्याला किती हजार कोटी रुपये लागत आहेत ते तर न सांगितलेलंच बरं. अशा पद्धतीनं एवढ्या काही गोष्टी त्यांनी त्याच ठिकाणी सांगितल्या. मी माजी अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन बसलो. म्हणले हे सगळ्याला किती निधी लागेल मला सांगा रे. ते म्हणले दादा 3,00,000 कोटी रुपये लागतील. त्यांना विचारला, पत्रकार हुशार आहेत, त्यांनी प्रश्न विचारला, एवढ्या सगळ्या योजना तुम्ही मागं
युतीवर आरोप केले आणि आता तर त्याच्यापेक्षा तुम्ही आकडे वाढवले. आता हे आकडे वाढवले तर इथनं पैसा कुठनं आणणार? ती आमचं गोपनीय आहे. अतिशय गोपनीय. त्यांच्या हातात बरं केंद्र सरकार पण नाही. त्याच्यामुळं कुठलं गोपनीय? तिथं काही जादूची कांडी आहे? गोपनीय. जादूगार इथनं 10,000 कोटी रुपये काढले. छाक छोक करून 1,00,000 कोटी काढ. अरे काय तुम्ही वेडं बनवता का रे आम्हाला? आम्ही काही मूर्ख आहोत का? अरे मी त्यांच्यातलं काही न म्हणलं हे कसं रे? मला तुम्ही म्हणत होता 1,00,000 कोटी तुम्हाला कसे उभे करतात? तुमच्या तरी योजनांना 3,00,000 कोटी रुपये लागतात. त्या पंचसूत्रीला म्हणलं 3,00,000 कोटी रुपये लागतात. पगाराला 3.5 लाख कोटी जातील कारण वाढ होती आणि सगळेच पैसे त्याच्यात गेले. रस्ते विस्ते कसे काय करणार? नाही ते आम्ही बघू, निवडून आल्यावर बघू. बाजूला झाले ते त्याच्यामध्ये राजकारणामध्ये थोडेसे दूर राहिले तर काम कोण करणार? हाच पाठ्या काम करणार. दुसऱ्याचा घास नाही घास. तिथं मी सांगतो आपलं नाणं खणखणीत आहे. आम्ही अजून 10 वर्ष काम करू शकतो. ही तर पट्ट्या अजून 20 वर्ष काम करत. आणि ही पण म्हणतो मी तरुण आहे. तू तरुण नको म्हणून, मी मधल्या वयाचा. तरुण म्हणल्यानंतर आमच्या पुढे तरुण बांड येत आहे आणि तू तर पार आता 100च्या पुढे गेलाय. म्हणजे आपण पाहिलं ना की दुसरा 100 लागला. तशा पद्धतीनं गमतीचा भाग जाऊ द्या. आपण शेतकरी आहेत त्याच्यामुळे साधारण आपण ती भाषा वापरतो. नाहीतर पुन्हा विरोधक म्हणतील बघा बैलाची उपमा दिली, कसा अपमान चालवलाय. श्रीमंत अपमान नाही चालवला. हे लक्षात घ्यायचं. त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही पण काहींच भाषणं ऐकलेली आहेत की आता ही बैल म्हातारा झाला याला बाजार दाखवा, अशी भाषणं काहींनी केलीत. माझ्या ऐकण्यात येत पण मला त्या खोलात जायचं नाही. ह्या पद्धतीचं आपल्याला चांगलं काम करायचंय. आम्ही केंद्रातनं पण, केंद्र सरकार आमच्या विचाराचे आहे. हे जरी माजी खासदार असले तर त्यांच्या तिथं ओळखी बऱ्याच आहेत. मी ज्यावेळेस अमित भाईंकडे जायचो त्यावेळेस अमित भाई पण म्हणायचो मी त्यांना माढा, मी सातारा सोडतो, माढा मला द्या म्हणून सांगितलेलं होतं. पण ते म्हणले माढा मिळणार नाही, आमचा रणजित नाईक निंबाळकर तिथं आहे. मी त्याला झटक्यातच त्यांचं तिकीट डिक्लेअर करून चाललं पहिल्याच ह्याच्यामध्ये. त्याच्यावर त्यांच्या ओळखी चांगल्या आहेत आणि त्यामुळं त्यांची पण मदत होईल, माझी पण मदत होईल. आम्ही आमच्या झालेल्या